हाँ दिल्ली वहीं तक इधर से जाएगा, बस बस। कार गाड़ी में इधर से नहीं कार गाड़ी वो उधर से ही जाएगा। हाँ ऐसा करना है। क्या बताए बहन जो गाड़ी का बहुत। दादा आपलं नाव? माझं नाव प्रशांत विजय सकट आहे। मला सांगा काय सिच्युएशन तुम्हाला सध्या फेस करावं लागते? आता जवळजवळ या ठिकाणी आमचा हा 5वा दिवस आहे। अच्छा 5वा दिवस झाला आहे। आता आमच्या गाड्या थोड्याशा 2014-15 मॉडेलच्या आहेत। काही वेळा या रस्त्यानं चढतात। हा रस्ता केला चांगला केला होता, चढत होत्या गाड्या, पण आता जो बायपास आहे, बायपास जो केला आहे त्या ठिकाणी गाडी काही चढत नाही आहे। नहीं नहीं नको। तर ह्या 5 दिवसामध्ये ना आम्हाला इथं खायला मिळतंय ना प्यायला मिळतं। इथून जवळजवळ एक 2 किलोमीटर पाठीमागं पेरणेमध्ये जाऊन तिथं चालत जावं लागतं। गाडीला रस्त्याला कोणी इथं थांबवत नाही आहे। अवतार असा झाला हा, तुम्ही आता बघू शकता अवतार कसा आहे तो। बरोबर या ठिकाणी आम्हाला इतकं प्रॉब्लेम फेस व्हायला लागला। इथं ना टॉयलेटची सोय आहे, ना बाथरूमची सोय आहे, ना आंघोळीची सोय आहे। बरं हे जाऊ दे, हे आम्ही फर्स्ट प्रायोरिटी देतो। निदान माणसाला जेवायला 2 टायमाला खायला तरी मिळायला पाहिजे आहे। तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे CM साहेबांना इथल्या, की तुम्ही त्वरित ड्रायव्हर लोकांच्या अडचणी समजून या रस्त्याला तुमच्या गोवा स्टेटमध्ये यासाठी एकमेव हा रस्ता आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामधून जर यायचं असेल तर एकमेव हा रस्ता आहे। तर माझी हंबली रिक्वेस्ट आहे गोवाकरांना, की तुम्ही हा रस्ता तेवढा होता होईल तेवढा लवकर क्लिअर करून घ्यावा। आता आमच्या प्रॉब्लेम काय आहे ते फक्त इथं आम्हालाच माहीत आहे। बरोबर एवढंच माझी विनंती आहे। परवा दिवशी CM साहेब आले होते, पण त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न मी केला, पण ते बॉडीगार्डनी वगैरे जवळ येण्याचा आम्हाला तिथं मज्जाव केला, येऊ दिलेला नाही त्या ठिकाणी। अच्छा तर आमचं एवढंच म्हणणं आहे की होता होईल तेवढ्या ॲज सुन ॲज पॉसिबल होता होईल तेवढं लवकर एवढं रस्ता क्लिअर करून घ्यावा। निदान एक लेन तरी चालू करून द्यावे ड्रायव्हरना येण्या जाण्यासाठी। एवढंच माझी विनंती आहे। धन्यवाद। आणि आम्ही या ठिकाणी कसे कसे प्रॉब्लेम फेस करतोय, त्याच्यावर आम्ही कशा प्रकारे सोल्युशन करतोय ते मी तुम्हाला दाखवतो। आता या तुम्ही या ठिकाणी सर जरा हे दाखवा, भिंत कशा पद्धतीची आहे, ती भिंती कशा पद्धतीची त्या दाखवा, आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाणी वगैरे घेतोय, पितोय किंवा वापराय घेतोय ते दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी तर भिंतीमधून येणारं पाणी आम्ही या ठिकाणी असं ॲडजस्टमेंट केलं आहे। पाण्याची बॉटल वगैरे लावून आम्ही या ठिकाणी असं पाणी प्यायला, आमच्या आंघोळीसाठी वगैरे आम्ही वैयक्तिक स्वच्छतेसाठी आम्ही या ठिकाणी वापरतो। उद्या समजा या ठिकाणी पाण्यासाठी एखादा जर ड्रायव्हर आला या ठिकाणी, काय समजा प्रॉब्लेम झाला तर किती मोठे अडचणी येऊ शकतात। हे तुम्ही CM सरांना थोडीफार ही बातमी गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत, तुमच्या गोवाकरांना गेली पाहिजे आहे। आम्ही नावाला जरी महाराष्ट्र आम्ही असलो तरी आम्ही महिन्यातल्या 30 दिवसातले 22 दिवस गोवामध्येच असतो। खचून आम्ही कसे तर 8 दिवस आमच्या घरात असतोय आम्ही। आमचा गोवा म्हणजे हे आमचं घर झालं आहे। तर आम्ही एक गोवावासी असं समजून तुम्ही आमचे जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढावं, एवढीच माझी विनंती आहे। निदान एक लेन तरी या ठिकाणची तुम्ही क्लिअर करून द्यावी अशी सर्व आमच्या ड्रायव्हर भावांकडून, आमच्या युनियन भावांकडून अगदी विनंती आहे, हंबली रिक्वेस्ट आहे अगदी। आता या ठिकाणी फक्त पुरुषच असल्यामुळे या माणसांच्या डोळ्यामध्ये, ड्रायव्हर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाही आहे। नाहीतर या ठिकाणी जेवणापासून किती अडचणी आहेत हे फक्त आम्ही समजू शकतो। स्वतःला तेवढं लवकर काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा, एवढीच मी त्यांना विनंती करतो। नाव? संजय पाटील। मला सांगा काय सिच्युएशन आहे आणि सध्या कशा पद्धतीने तुम्ही सध्या इथे राहत आहेत आणि किती दिवस झाले आपल्याला? आता मला आजचा 2रा दिवस आहे काय, 7 ते 8 दिवस झाले दरड कोसळल्या। रोड हा मेन हायवे बंद आहे बरोबर काय, पेडण्याच्या चढाचा। तर इथं 7 ते 8 गाड्या आहेत अजून। गावातून एक रोड दिलेला आहे, त्या चढाला त्या गाड्या चढत नाही, त्यामुळे आमचे पण चढत नाही, त्यामुळे साईडला लावलेले आहे। त्या रोड कधी क्लिअर करतात माहीत नाही, आणि दरड कोसळल्या त्याच्या खाली कोण घावलंय किंवा नाही घावलंय माहीत नाही, हे पण कोणी चौकशी केलेली नाही। तर ते काढल्याशिवाय काही कळणार नाही। बरोबर आणि हा मेन हायवे असल्यामुळं कोण ना कोणतरी त्याच्या खाली जर घावलं असलं तर अवघड आहे। मला सांगा सध्या काय सिच्युएशन आहे आणि किती दिवस झाले तुम्हाला इथे येऊन? मला कंप्लीट 2 दिवस झाले इथं येऊन। तर त्या बाजूला जो रोड काढलेला आहे त्याने, ते जास्त चढण असल्यामुळे ते गाड्या चढायला गेल्या तिथं। आता कमीत कमी 10-12 गाड्या होत्या काल, काही आता वापस गेल्या, हॉटेलवर जाऊन थांबल्या। तर आता मेन रोड जेव्हा क्लीन होईल त्यावेळेसच आम्ही जाऊ शकतो। बरोबर हा, इथं काय जेवण वगैरेची सोय नाही, काय नाही, दर दिवस चलत जातो तिथं येतो तर। बरोबर हा, आता काय मागणी काय आपल्या? मागणी म्हणजे लवकरात लवकर रोड क्लीन करून द्यावा। अजय कुमार सहनी। मुझे बोलिए आप कहाँ जाने वाले हैं यहाँ से? यहाँ से झारखंड रांची। अच्छा कितना दिन हुआ आपको यहाँ ठहर कर? यहाँ 3रे दिन हो गया। अच्छा क्या सिचुएशन आपको फेस करना पड़ रहा है अभी? बहुत कष्ट हो रहा है, यहाँ पे पानी पीने का नहीं मिल रहा है। मैं बारिश का पानी पी रहा हूँ नाले का। अरे
मतलब ट्रक चढ़ रहा नहीं क्या? नहीं, गाड़ी नहीं चल रहा है। अच्छा, आपका क्या डिमांड है अभी? मेरा डिमांड है रोड चालू हो जाए, हम लोग का कष्ट सभी दूर हो जाएगा। अच्छा, कितना दिन लगता है आपको यहाँ से वहाँ जाने का? आपको मतलब यहाँ से मैंने 5 दिन का समय है हम लोग का। आप इधर से अभी कितना दिन हुआ आप? यहाँ तीसरे दिन हो गया आज। अच्छा, अब आपके साथ और कितने गाड़ियाँ हैं इधर? यहाँ पे बहुत सारी गाड़ी है। अच्छा, ठीक है। आपका शुभ नाम? शुभ नाम राजा कुमार सैनी। ओके, थैंक यू। नियमान व्यवस्थितपणे नितीन गडकरी जे माननीय युनियन मिनिस्टर असतात, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असतात, तांकां व्यवस्थित सांगपाची गरज असलेली। काल भाशणात असे उल्लेख जालो नितीन गडकरी साहेबांचा की काल परवा खंय तरी काही दरड कोसळ्ळी आनी ताजेर आमी कारवाई करतले, पूण अजून मेरेन तरी आयज येवपाचे आहले नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे ऑफिसर, पूण अजून मेरेन तरी हांगा पावोंक ना ते। आनी जी मेसेज खरी वास्तुस्थितीची कितें आसा ह्या संदर्भात, दरड कोसळटाच्या संदर्भात जी युनियन मिनिस्टराक दिवपाची आहली ती आयज खंय तरी आमचो मुख्यमंत्री हेजेर पांगरून घालपाचो प्रयत्न करून विशय डायवर्ट करता किंवा खंय तरी बारीकशें कितें तरी हें जालें म्हणून। नितीन गडकरीक सांगपाची गरज आसली की संपूर्ण हो रस्तो आसा ह्यो रस्त्याचो दौरो करचो आनी रस्त्याची क्वॉलिटी, रस्त्याचे ड्रेनेज सिस्टम, रस्त्याची लेवलिंग आनी रस्त्याची अलायनमेंट आनी प्रामुख्यान जे दोंगर कापणी आसा, एक्सकॅवेशन करून मदल्यान रस्तो केला, हे प्रामुख्यान इन्स्पेक्शन करपाची गरज आसा आनी ते इन्स्पेक्शन करत आसतना ज्यो टेक्निकल तेंचे जे पर्सन आसात, जे इंजिनियर आसात, तांकां घेवन करूंक जाय आसली, पूण आतां तरी दिसना। लिंक रस्त्याचें उक्तावण काल जालें। काँग्रेस वारंवार आमी हें करता की बाबा आमकां अपॉयंटमेंट दिवची, अजून अपॉयंटमेंटाची आमकां कांय खबर ना आसा। एकंदरीत हो विशय न्यायालयान व्हरपाची जबाबदारी किंवा पुढाकार हो हांव घेतलोच आनी हो विशय व्हरतलो। पूण आयज जे ह्या ट्रकवाल्यांचे हाल जाता, आयज ट्रॅफिक पुलिसय खंय तरी कमी पडटा, कारण हे जे आतां ट्रकवाले आसात, हे आतां दिसता तुमकां 4-5 ट्रक आसात, हो खंय ट्रक आतां 5 दीस जाले हांगा आसा। हो जो रस्तो केला तात्पुरतो, जो पयलीं हायवे आसलो ताका जॉयन केला, पूण ह्या हेजी जी चडटी आसा ह्यो गाडयो व्हडले चडना, तांकां दुसऱ्या रस्त्यान तरी डायवर्ट करपाची गरज आसली। ना जाल्यार ह्या रस्त्यान जे 4 रस्त्यार आसा, 4 रस्त्या वयल्यान एक तर तांकां दोड्या मार्गा त्या लायनीचेर व्हरूंक जाय आशिल्लें, ना जाल्यार आनी खंयचेर तरी तांकां अकोमोडेशन करून त्या सायडीन तांकां डायवर्ट करपाक जाय आसलें। हेवी व्हेकलां कितें सोडटा तुमी ह्या रस्त्यान? जर हो रस्तो जर बंद जाला आनी गाडयो चडनात जाल्यार लोकांचो हाल जातलो। एका तरी वेळाचेर जर गाडी वयर चडली आनी अर्द्या वयल्यान फाटल्यान येयली आनी फाटल्यान जर गाडयो आसात जाल्यार विनाकारण तेंचो जीव वचूं शकता। सो हे सगळे एकंदरीत चित्र आसा, हेची जबाबदारी CMान घेवंक जाय, कारण PWD मिनिस्टर ते आसात, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांनी घेवपाक जाय आसा अशें म्हाका तरी दिसता, कारण जिमी तेणी जावच्या पयलीं हेजेर तात्पुत्र जो उपाय आसा हो गव्हर्मेंटान काडपाचो गरज आसा। इतलेच मागणी आहे। आता हे तर लैंडस्लाइड झाले आता। सर, आपका नाम? सर महेंद्र। आप कितने दिन से हुआ सर आप यहाँ हैं? सर अभी करीब 5 दिन हुआ है, यहाँ 5वां दिन है मुझे। और खाना पीने का कैसा क्या आपका? खाना पीना कुछ नहीं है, बस नीचे जाते हैं, थोड़ा बहुत चाय पानी मिलता है, नाश्ता, बस यही होता है, और खाना नहीं मिलता इधर। आपका क्या डिमांड है? डिमांड यही है, रोड को जल्दी से जल्दी क्लियर करें, हमारा गाड़ी आगे जाए वही। और अपना राजस्थान का गाड़ी लोड है तो अपना पहुँचे राजस्थान। अच्छा, हाँ जी। ओके। अभी मतलब क्या प्रॉब्लम क्या होता है? गाड़ी ऊपर चढ़ रहा नहीं क्या? प्रॉब्लम ये है, इधर तो ये तो सामने पहाड़ी गिरी हुई है, वो जो साइड वाला रोड है उसमें चढ़ाई ज्यादा बनाई हुई है, उस पर गाड़ी चढ़ नहीं पा रहा हमारा। अच्छा अच्छा, ओके। 2018 मॉडल गाड़ी है, अच्छा, तो चढ़ नहीं पा रहा गाड़ी उस पर हमारा। तुम्ही पळतात GNH। अब पंचामृत के हेल्दी फोर्टिफाइड राइस के साथ मिलेंगे हेल्दी फोर्टिफाइड आटा, नेचुरल एंड केमिकल फ्री कोल्ड प्रेस ऑयल एंड न्यूट्रिएंट्स फिल्ड पिंक सॉल्ट। संपूर्ण पोषण, स्वस्थ जीवन, घर घर में पंचामृत।